चला तर पाहूया भूगोल या विषयाचा टी 50 प्रश्नांचा महासराव. तर प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र पठाराची उंची. पुढीलपैकी महाराष्ट्र पठाराची उंची 700, 600, 250 का 450 मीटर. तर पर्याय क्रमांक 4, 450 मीटर. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, साल्हेर मुल्हेर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली. नागपूर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली. तर पर्याय क्रमांक 2 नाशिक या जिल्ह्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक 2 साल्हेर मुल्हेर रांगा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर पर्याय क्रमांक 3 ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती? महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती? तर पर्याय क्रमांक 35, 36, 38, 34. तर पर्याय क्रमांक 2 36. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या 36. महाराष्ट्र त्यानंतर कोकणातील या नद्या जास्त लांबीच्या आहेत. कोकणातील या नद्या जास्त लांबीच्या आहेत. सावित्री, वशिष्ठी, वैतरणा, उल्हास, काजवी, मुचकुंदी का तानसा, भातसई. तर पर्याय क्रमांक 2 वैतरणा व उल्हास. चंद्रपूर जिल्ह्यात या कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात या कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. तर पर्याय क्रमांक 1 वन्यव्याप्त प्रदेश. पर्याय क्रमांक 1. कटप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? कटप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? तर पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळतो. कोणत्या ग्रहाचा परिभ्रमणापेक्षा परिवलन काळ जास्त आहे? पुढीलपैकी कोणत्या ग्रहाचा परिभ्रमणापेक्षा परिवलन काळ जास्त आहे? तर पर्याय क्रमांक 4 शुक्र. शुक्र या ग्रहाचा परिभ्रमणापेक्षा परिवलन काळ जास्त आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह कोणता? पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह कोणता? पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह कोणता? तर पर्याय क्रमांक 3 शुक्र. जुन्या गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? जुन्या गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? जुन्या गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 3 भांगर असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. लघुग्रहाचा पट्टा कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान आहे? लघुग्रहाचा पट्टा कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान आहे? तर पर्याय क्रमांक 3 मंगळ व गुरु या दोन ग्रहाच्या दरम्यान आहे. नवीन गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? नवीन गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? तराई, बांगर, भागर का खादर? तर पर्याय क्रमांक 4 खादर असे म्हणतात नवीन गाळाच्या प्रदेशाला. परिभ्रमणापेक्षा परिवलन काळ जास्त असणारा ग्रह कोणता? मंगळ, पृथ्वी, गुरु, शुक्र. मंगळ, पृथ्वी, गुरु, शुक्र. तर पर्याय क्रमांक 4 शुक्र. पुढील प्रश्न, हे डॅडॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॅडॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर पर्याय क्रमांक 2 तिबेटचे पठार. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते?
खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? तर पर्याय क्रमांक 2 लॅटेराइट मृदा. खालीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? खालीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? तर पर्याय क्रमांक 1 चिलिका तलाव. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात? महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात? तर पर्याय क्रमांक 4 बल्लारपूर. संघ राष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? संघ राष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? तर पर्याय क्रमांक 1 उत्तर ध्रुव. हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे. हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे. तर पर्याय क्रमांक 1 आसाम खोरे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर पर्याय क्रमांक 4 भ्रंशमूलक उद्रेक. पर्याय क्रमांक 4. भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकापासून बनलेले एकमेव बेट कोणते? भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते? तर पर्याय क्रमांक 2 लक्षद्वीप. खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक आहे? खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक सह्याद्री पर्वत. भारतात सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या राज्यात आहेत? भारतात सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या राज्यात आहेत? भारतात सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या राज्यात आहेत? तर पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात? महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात? हा झाला वाटतं प्रश्न क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? खोली. तर पर्याय क्रमांक 1 तापी नदी. मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते क्रियाशील घटक आहेत? तर पुढीलपैकी क्रियाशील घटक हवामान आणि वनस्पती. पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्रात नागचंपा, पांढरा सीडर, फणस, कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. पर्याय क्रमांक 1 उष्णकटिबंधीय सदाहरित वने. पुढील प्रश्न आंबोली व इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळतात? आंबोली व इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळतात? तर पर्याय क्रमांक 1 उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य. हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. पुढीलपैकी डॅडॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? तर पुढीलपैकी अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा
पर्वत आहे? पर्याय क्रमांक 1. ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता? ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता? पाण्याची उपलब्धता. पर्याय क्रमांक 1. लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने कोणते पुढीलपैकी? लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने कोणते? मे, जून, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर का एप्रिल मे? तर पर्याय क्रमांक 1 मे, जून. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅडॅच जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात. वारली ही आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? वारली ही आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? ठाणे, धुळे, चंद्रपूर, अमरावती. तर पर्याय क्रमांक 1 ठाणे या जिल्ह्यामध्ये आढळते. कोलडाम धरण पुढीलपैकी कोलडाम धरण रामगंगा नदीवर उत्तराखंडमध्ये आहे का? उत्तराखंडमध्ये भगीरथी नदीवर का? सतलज नदीवर हिमाचल प्रदेश? तर पर्याय क्रमांक 3 सतलज नदीवर हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर पर्याय क्रमांक 1 कपूरथळा. पुढीलपैकी अरबी समुद्रात मिळणारी नदी कोणती? अरबी समुद्रास मिळणारी नदी कोणती? तर कृष्णा, गोदावरी, महानदी या बंगालच्या उपसागरास मिळतात. तर पर्याय क्रमांक 2 नर्मदा. मेघालय मधील स्थलांतरित शेती. मेघालय मधील स्थलांतरित शेती. तर पर्याय क्रमांक 3 झूम शेती. पर्याय क्रमांक 3 झूम शेती. पश्चिम घाटातील स्थलांतरित शेती. पश्चिम घाटातील स्थलांतरित शेती कुमरी, पोड, झूम का पेंडा? तर पर्याय क्रमांक 1 कुमरी. पर्याय क्रमांक 1 पश्चिम घाटातील स्थलांतरित शेती. कोणती माती अधिक सुपीक असते? कोणती माती अधिक सुपीक असते? तर पर्याय क्रमांक 3 भारी पोताची माती ही अधिक सुपीक असते. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर पर्याय क्रमांक 1 विंध्य रांगा. पर्याय क्रमांक 1 विंध्य रांगा. डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या प्रणालीमध्ये सापडतो. डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या प्रणालीमध्ये सापडतो. तर पर्याय क्रमांक 1 धारवाड प्रणालीमध्ये सापडतो. झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान डॅडॅश हिमालयात आहे? तर पर्याय क्रमांक 2 काश्मीर हिमालयात आहे. पर्याय क्रमांक 2. तामिनी टेकड्या डॅडॅश जिल्ह्यात आहेत? तामिनी टेकड्या डॅडॅश जिल्ह्यामध्ये आहेत? पर्याय क्रमांक 1 पुणे जिल्ह्यामध्ये. तामिनी टेकड्या पुणे जिल्ह्यात आहेत. पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहद वृत्त म्हणतात?
तर पर्याय क्रमांक 1 पृथ्वीचे 2 समान भाग करणारे वर्तुळ. पृथ्वीचे 2 समान भाग करणारे वर्तुळ. भारताचे पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? भारताचे पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? तर पर्याय क्रमांक 3 गुजरात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य. खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळ, भूतान व चीन या 3 देशांच्या सीमा भिडलेल्या आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्याला? तर पर्याय क्रमांक 4 सिक्कीम या राज्याला भिडलेल्या आहेत. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 2 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅडॅश यांनी निश्चित केली आहे. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅडॅश यांनी निश्चित केली आहे. पर्याय क्रमांक 2 या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही. पुढीलपैकी या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही. तर दुय्यम लहरी पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2 मतलई व खारे वारे. पर्याय क्रमांक 2 या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर पर्याय क्रमांक 1 3214 किलोमीटर आहे. भारताची दक्षिणोत्तर लांबी 3214. खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? तर पर्याय क्रमांक 3 संगमरवर. संगमरवर हा खडक रूपांतरित खडक आहे.